मी नेहमी माझ्या पेशंट्सना असं सांगत असतो, की जर तुम्हाला ऑटोइम्यून डिसीज किंवा लाईफस्टाईल डिसीज नको असतील, तर अतिशय साधे सोपी त्याची ट्रीटमेंट आहे, की आपला आहार सुधारला पाहिजे आणि आपला व्यायाम सुधारला पाहिजे. व्यसनं नाही केली पाहिजे, झोप व्यवस्थित मिळाली पाहिजे, स्ट्रेस कमी केला पाहिजे आणि तुमचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता हे सांगणं खूप सोपं आहे आणि करणं अतिशय अवघड आहे. उपदेश करणं किंवा सांगणं. आता ह्याचं एक छोटं उदाहरण सांगतो, की जी माणसं दारू पितात, तंबाखू ओढतात, म्हणजे सिगारेट असेल, नुसती तंबाखू असेल, त्यांना माहिती आहे, की ह्यानी त्रास होतो, ह्याचा प्रॉब्लेम आहे. सिगारेटच्या पाकिटावर कॅन्सरची चित्र असतात मोठी-मोठी, की तंबाखू खाऊन कॅन्सर होतो, तंबाखू खाऊन तोंड उघडत नाही, गुटखा खाऊन प्रॉब्लेम येतात. ऐकतं का कोणी? नाही ऐकत. म्हणजे हे जे मी सांगतो, की आहार, व्यायाम वगैरे, वगैरे, सांगणं फार सोपं आहे, करणं फार अवघड आहे. आणि आज मी अशी काही कारणं सांगणार आहे तुम्हाला, की ज्याच्यामुळे हे करणं फार अवघड होतं आणि त्याच्या बरोबरीने काही उपाय पण सांगीन, की ज्याच्यामुळे आपण त्या प्रॉब्लेम सकट किंवा अडचणी असून सुद्धा आपण तो आहार पाळू शकतो किंवा तो व्यायाम करू शकतो. तर आपण व्यायामाबद्दल आधी थोडं बघूयात, की व्यायाम आपल्याला किती लागतो किंवा किती करावा कमीत कमी. तर ज्यांना जास्त करायचं आहे, जे ॲक्चुअल प्लेयर्स आहेत किंवा जे काही व्यावसायिक स्वरूपात जातात म्हणजे कुस्तीपटू असतील किंवा क्रिकेटपटू असतील, तर त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे. तो वेगळा विषय आहे. त्यांना दिवसातले 7-8 तास पण प्रॅक्टिस करायला लागते. परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना सुखी राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, आजार न होण्यासाठी व्यायाम करायला लागतो, तर तो किती करायला लागतो? तर साधारणतः कमीत कमी अर्धा तास रोज आणि आपल्याला घाम आला पाहिजे इतपत. म्हणजे मी अर्धा तास चालतोय, पण इतका रमत-गमत चालतोय, की त्यांनी काही होणारच नाहीये. तर असे असतात बरेच जण, की मी आता फिरून येतो म्हणतात, फिरायला निघतात आणि मग गप्पा हाणत-हाणत अतिशय हळू चालतात, बऱ्याच वेळा बसतात, तिथंच काहीतरी खायला घेतात. त्याला काही व्यायाम नाही म्हणू शकत आपण. चालणार असाल तर मग फास्ट चाललं पाहिजे किंवा ब्रिस्क म्हणतो आपण, म्हणजे जलद गतीने चाललं पाहिजे. आणि साधी गोष्ट आहे, की आपल्याला थोडा तरी घाम आला पाहिजे एकदा तरी पूर्ण दिवसामध्ये व्यायाम करताना. तर इतका व्यायाम अर्धा ते 1 तास रोज आणि आठवड्यातले 5 दिवस तरी. म्हणजे आठवड्यातला रोज जमेलच असं नाही. कधी काही अडचणी असतात, कुठं जायचं असतं, काही कामं असतात. परंतु 4 ते 5 वेळा आठवड्यातून आणि रोज अर्धा ते 1 तास आणि व्यवस्थित म्हणजे तुम्हाला छातीत थोडी धड जाणवली पाहिजे आणि घाम आला पाहिजे. इतपत तरी तुम्ही गेलं पाहिजे. तर हा एवढा व्यायाम करणं आवश्यक आहे. मग जेव्हा मी अ, बऱ्याच जणांना व्यायाम करा म्हणून सांगतो आणि ते बिलकुल करत नाहीत, तेव्हा त्याची कारणं काय असतात? तर सगळ्यात मोठं कारण सांगायचं म्हणजे आपल्याला वाटतं, की माझ्याकडे जिम नाहीये किंवा जिमची मेंबरशिप नाहीये. माझ्याकडे मैदानं नाहीयेत किंवा जागा नाहीये. तर हे मुख्य कारण नाहीये व्यायाम न करण्याचं. तर मुख्य कारण आहे, की आळस, की आपण इतके आळशी असतो, की आपल्याला तो व्यायाम करावाच वाटत नाही. मी आपल्या दिवसाच्या दिनचर्येमध्ये व्यायामाला कुठेतरी बसवलं पाहिजे ना. सकाळी म्हणायचं संध्याकाळी करू, संध्याकाळी म्हणायचं सकाळी करू, सोमवारी म्हणायचं रविवारी करू, रविवारी म्हणायचं न्यू इयरला करू. म्हणजे असं ढकलाढकली करत राहतो आपण आणि मग महिना गेले, वर्ष गेले तरी आपण जागच्या हललेलोच नसतो. तर आता त्यासाठी किंवा व्यायाम सुरू करण्यासाठी काही न्यू इयर यायची आवश्यकता नाहीये. आपण आजपासून, आत्तापासून व्यायाम सुरू करू शकतो. कारण कसं आहे माहिती का, की व्यायाम हा आपल्या आयुष्याचा एक इंटिग्रल म्हणजे आपल्या तो आयुष्याचाच एक भाग व्हायला पाहिजे. आणि मग जर तुम्हाला असं वाटत असेल, की व्यायाम त्यासाठी वेगळा वेळ काढता येत नाहीये,
तर तुम्ही तुमचं आयुष्य किंवा तुमचं काही सवयी अशा प्रकारे बदलू शकता, की ज्याच्यात तुम्हाला आपोआप व्यायाम होईल. म्हणजे उदाहरणार्थ ऑफिसला चालत जायचं, की ऑफिसमधून परत येताना जर तुम्ही रिक्षाने येणार असाल, तर रिक्षा काही अंतर अलीकडे सोडायची आणि नंतर काही अंतर चालत जायचं. किंवा मग जेव्हा आपण फ्लॅटमध्ये जर वरच्या मजल्यावर कुठे राहत असू, तर मग लिफ्ट न वापरता जिन्यानी चढायचं किंवा जिन्यानी उतरायचं. म्हणजे असं आपण बऱ्याच प्रकारे व्यायामाचा किंवा हालचालीचा आपल्या आयुष्यात अंतर्भाव करू शकतो. त्यासाठी वेगळं काही करायलाही लागत नाही. समजा तुम्ही 3ऱ्या मजल्यावर राहताय, तर 3 मजले चढणं काही फार मोठी गोष्ट नाहीये. आणि जर तुम्ही 3 मजले दिवसातनं 4 वेळा चढ-उतार केले, तर तुमचं बऱ्यापैकी हालचाल ही आपोआप होणार आहे. त्यासाठी वेगळे कष्ट पण घ्यायची गरज नाही. मग बऱ्याच जणांचं कसं असतं, की त्यांची नोकरी जी असते, नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, तो एके जागी बसून असतो. आता उदाहरणार्थ सॉफ्टवेअर इंजिनियर. म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर हा व्यवसाय तर असा आहे, की ज्यात त्यांना हालचाल ही जवळ नसतेच. आणि मग कुठं काही प्रोजेक्टची डेडलाईन आहे, काही मीटिंग्ज आहेत, अमुक आहे, तमुक आहे करत ते मग सारखे बसूनच असतात. म्हणजे एका माणसाने तर असं लिहिलंय, की मी जेव्हा ऑफिसमध्ये काम करतो, तेव्हा माझी हालचाल फक्त एवढीच असते, की तो कचरा साफ करणारा माणूस येतो. तो कचरा जेव्हा साफ करत असतो आणि माझ्या टेबलाच्या खालची डस्टबिन उचलत असतो, तेव्हा मी फक्त पाय वर करतो. एवढीच माझी हालचाल आहे त्या अख्ख्या ऑफिसमधली. म्हणजे मी बाकी हलतच नाही. मी फार तर काय कॉफी पिण्यापुरतं जाईन किंवा सिगारेट ओढण्यापुरतं जाईन आणि एवढीच मी हालचाल करीन. तर हा जो प्रकार आहे किंवा ज्यांचे सिडेंटरी लाईफस्टाईल सिडेंटरी म्हणजे की जे हलतच नाहीयेत, एका जागी बसून आहेत. आता मध्यंतरी माझ्याकडे एक पेशंट आला. त्याला मी विचारलं, "तुम्ही दिवसभर बसून असता का?" तो म्हटला, "नाही, मी बसून नसतो. मी उभा राहून काम करतो." म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं, की मी कॉम्प्युटरच्या क्षेत्रात काम करतो आणि मग आता ते काय केलंय अलीकडे, की खुर्चीवर बसण्याच्या ऐवजी टेबल असं उंच करतात आणि त्याच्यासमोर उभं राहून ते काम करतात. आता ह्याला हालचाल म्हणायचं का? म्हणजे बसण्यापेक्षा उभं राहणं जरा बरं म्हणू आपण फार तर. परंतु तो माणूस एकाच जागी आहे ना, म्हणजे त्याला सेडेंटरीज लाईफस्टाईल म्हटलं पाहिजे. तर ते काही कामाचं नाही. त्याच्यामुळे जर तुमची सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, आता बऱ्याच जणांना गल्ल्यावर बसलेले असतात किंवा ऑफिसमध्ये बसलेले असतात किंवा घरी सोफ्यावर बसून पॉपकॉर्न खा आणि सिनेमा बघ असं चाललेलं असतं. तर तुम्ही एवढं लक्षात घ्या, की पूर्ण दिवसभरामध्ये आपण बसलोय एका ठिकाणी, हा वेळ किती पडतोय आणि मग त्याचा आपण कसं बदल करू शकू, की जर आपण सिनेमा बघत पॉपकॉर्न खात बसलोय, तर ॲक्चुअली सिनेमा थांबवून तुम्ही एक चक्कर मारून या बाहेर जाऊन. ऑफिसमध्ये तुम्ही असाल, तर तुम्हाला बाहेर जाऊन फिरणं किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काही मजले वर-खाली करणं हे फार आवश्यक आहे. कारण नुसतं बसून राहणं आणि व्यायाम न करणं हे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक प्रकार आहे. म्हणजे एका ठिकाणी तर असं म्हटलंय, की काही 4 तास बसणं म्हणजे एक सिगारेट ओढून आपल्याला जेवढं आपल्या शरीराचं नुकसान होतं, तेवढं नुसतं बसून सुद्धा नुकसान होत असतं. त्याच्यामुळे आपला माइंडसेट बदलणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मग त्याच्या पलीकडच्या ज्या अडचणी आहेत, की जागा नाही, तर जागा नाही ही गोष्ट बऱ्याच वेळा मॅनेज करता येते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रस्त्यावरनं चालत गेलात, तर तुम्ही रस्ता हीच जागा म्हणून वापरताय आणि ते चालणे हाच व्यायाम म्हणून करताय. किंवा तुमच्या खोलीत अगदी 10 बाय 10 ची स्पेस असेल, तरी तुम्ही जागच्या जागी दोरीवरच्या उड्या मारू शकता, योगासनं करू शकता किंवा डान्स वगैरे सारखे कार्यक्रम करू शकता. म्हणजे जागा नाहीये ही अडचण असते, नाही असं नाही. परंतु ती अडचण ही इतकी नसते, की तुम्हाला काहीच करता येणार नाही. की तुम्ही जिममध्ये जात असाल, तुम्ही मैदानावर जात असाल किंवा तुमच्याकडे खूप व्यवस्थित मोकळी जागा असेल, तर आनंद आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित आहे, उत्तम आहे. परंतु नसेल तरी आपण त्याच्यावरती काही उपाय करू शकतो, काही तोडगा काढू शकतो. त्याच्यामुळे जागा हा थोडासा कन्स्ट्रेंट हा रिलेटिव्ह कन्स्ट्रेंट म्हटला पाहिजे, की जागा कमी आहे हे असून सुद्धा आपण व्यायाम करू शकतो. मग बऱ्याच जणांचं असतं, की वेळ नाहीये.
आता मला सांगा मित्रांनो, जर तुम्ही समजा एक उदाहरण घेतो, पुन्हा एकदा सॉफ्टवेअर इंजिनिअरचं उदाहरण घेतो, कारण ही मंडळी खूपच बसून कामं करत असतात. तर जर तुम्ही असं बसून काम करताय 10 तास, 12 तास, 14 तास, मग काय प्रोजेक्ट डेडलाईन आहे, मीटिंग्ज आहेत, अमुक आहे, तमुक आहे, म्हणून तुम्ही बसलेलेच आहे. परंतु जर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम सुरू झाले, दम लागायला लागला, वजन वाढलं, सांधेदुखी वाढली, मग त्याच्या उपायांवरती जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार असाल, तुमची बिलं वाढवणार असाल, तर हा बसून वेळ घालवणं कितक्याला पडतंय? आता मी दुसरं एक उदाहरण देतो. समजा तुम्ही एका दिवशी 12 तास एका जागी बसून काम करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजा ₹5,000 मिळतात त्या पर्टिक्युलर कामाचे. आणि जर तुम्हाला आजार होऊन तुमचं एक 10,00,000चं बिल झालं हॉस्पिटलमध्ये, तर 10,00,000 भागिले ₹5,000 हे जे काही दिवस येतील, तेवढे दिवस तुमचे प्रॅक्टिकली वाया जाणार आहेत. मग त्यापेक्षा त्या 12 तासातले समजा तुम्ही 1 ते 2 तास काढले आणि त्याच्यात व्यायाम केला, तर तुम्ही जास्त कमावणार आहे. म्हणजे जर मी कमवण्यासाठी काम करतोय आणि काम करायचंय म्हणून मला इथं बसावंच लागतं, असं जर तुमचं म्हणणं असेल, तर लाँग टर्ममध्ये ते तोट्याचं आहे. म्हणजे ज्याला आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो, की जे तुम्ही 12 तास कंटिन्युअस व्यायाम न करता घालवताय आणि त्याच्यातून जे तुम्हाला पैसे मिळतायत, ते पैसे एका बाजूला आणि फक्त म्हणजे 12 तास काम करून जो तुम्हाला आजार येतोय, त्या आजारासाठी होणारा खर्च, त्या आजारामुळे होणारे प्रॉब्लेम्स, त्या आजारामुळे तुम्हाला होणारा त्रास, हे दुसऱ्या बाजूला घेतलं, तर मग हे ₹5,000 आणि होणारा त्रास हा त्या 5,000च्या कित्येक पटीने तुम्हाला होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, की त्याच्यातला 1 तास जर तुम्ही काढला, तर तुम्हाला 5,000चे समजा 4,500 मिळतील. परंतु जो फायदा होणार आहे त्याच्यामध्ये, त्यात तुमचे लाखो रुपये हे लाँग टर्ममध्ये वाचणार आहेत. त्याच्यामुळे मला वेळ नाही कारण माझ्याकडे काम असतं, हे कारणच द्यायचं नाही. ते कारण बाजूला ठेवा. तुम्ही पाहिजे तर प्रमोशन घेऊ नका, पाहिजे तर बॉसला सांगा, की मला हे काम नको, माझा तुम्ही पगार कमी केला तरी चालेल. परंतु तुमची तब्येत चांगली ठेवणं हे तुमचं पगारच मिळवल्यासारखं आहे. म्हणजे जर तुम्ही एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये ॲडमिट झाला नाही, तुम्हाला काही आजार झाला नाही, तर ते पैसे मिळाल्यासारखे आहेत आणि ते खूप असतात. त्याच्यामुळे कुठलंही तुमचं काम असू दे, त्याच्यातनं वेळ काढणे, 1 तास वेळ काढला, तर त्या 1 तासाच्यासाठी तुम्हाला कित्येक पटीने त्याचे रिटर्न्स पैशाच्या किंवा नॉन पैशाच्या म्हणजे नॉन मॉनिटरी गेन्स जे हेल्थ इश्यूजच्या बाबतीत मिळणार आहेत. आणि आता शेवटचा एक मुद्दा म्हणजे प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणजे हे पर्टिक्युलर गोष्ट मला किती महत्त्वाची वाटते. आता उदाहरणार्थ मी नोकरीला जातोय आणि त्याच दिवशी लग्न आहे. असे 2 माझ्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, की मला नोकरीला पण जायचं आहे आणि मला एका लग्न अटेंड करायला पण जायचं आहे. मग मी त्यावेळेला माझी प्रायोरिटी ठरवतो. म्हणजे माझ्या भावाचंच लग्न आहे, तर मग मी सुट्टी टाकून भावाच्या लग्नाला जाईन. परंतु जर माझ्या कुठल्यातरी मित्राच्या वगैरे असं लांबचं कोणाचं लग्न असेल, तर मी फक्त त्याला काय शुभेच्छा पाठवीन, आहेर पाठवीन, परंतु मी कामाला जाईन. कारण ते लग्न माझ्यासाठी कमी प्रायोरिटीचं किंवा कमी प्राथमिकतेचं आहे. तर अशा वेळेस आपण जेव्हा व्यायाम आणि बाकीचं काही अशी जर आपल्याला हे असेल, म्हणजे मला सिनेमाला जायचं आहे आणि जिममध्ये जायचं आहे, ह्या दोन्हीपैकी मी काय चूज करू? किंवा मला ओव्हरटाईम करायचा आहे आणि व्यायाम करायचा आहे, ह्यातलं मी काय चूज करू? तर ह्यातली व्यायामाची प्रायोरिटी तुम्ही वर सरकवणे फार आवश्यक आहे. म्हणजे जसं आपल्याला रोज खायला लागतंच. म्हणजे एखादा माणूस असं म्हणतो का, की मला 12 तास काम आहे, सकाळी 8 ते 8 मी नाही जेवतच नाही, कारण जेवणात माझा वेळ वाया जातो. मी सकाळपासून 8 पासून रात्री 8 पर्यंत काम करीन, काही खाणार नाही, पिणार नाही. असं होतं का? नाही होत. कारण जेवण, पाणी, अन्न हे आपले प्राथमिक गरजा आहेत. तर जेवायलाच लागतं. कारण जेवलं नाही तर त्रास होतो. त्याप्रमाणे व्यायाम करणं ही सुद्धा आपली एक प्राथमिक गरज आहे. फक्त गंमत त्याच्यामध्ये अशी आहे, की मी आज नाही केला तरी चालतं किंवा आठवड्यातून 2 दिवस नाही केला तरी चालतं, महिन्यातनं 1 आठवडा नाही केला तरी चालतं. म्हणजे आपलं शरीर आहे ते आपल्याला थोडं माफ करतंय.
सोडून देत आहे किंवा नाही केलं तरी धकवून नेत आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते सारखं धकवणं आपण त्याच्यावरच ढकलत राहावं. जर तुम्ही कंटिन्युअस धकवत राहिलं तर ते तरी बिचारे किती वेळ तुम्हाला सहन करणार आहे. मग ते कधीतरी ट्रिप होतं, कधीतरी आजारी पडतं. मग तुम्हाला कधीतरी हार्टचे प्रॉब्लेम येतात, डायबिटीस डिटेक्ट होतो, सांधेदुखी वाढायला लागते, धाप लागायला लागते, काहीतरी होतंच. म्हणजे या ना त्या प्रकारे ते तुम्हाला ऋण चुकवायला लागतं. मग जर तुम्ही रोज व्यायाम 1 तास काढून ते ऋण चुकवलं तर तुम्ही हेल्दी राहाल. आणि जर तुम्ही ते आज चुकवलं नाही तर तुम्हाला उद्या वेगळ्या स्वरूपात, मोठ्या स्वरूपात, जास्त पैसे घालून, जास्त वेळ घालून, जास्त त्रास सहन करून चुकवायलाच लागणार आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही 1 तास काढा, व्यवस्थित व्यायाम करा. मग तुम्ही आता कारणं अशी देऊ शकता की मग माझ्या पगाराचं काय? पगार मिळवणं आवश्यक आहे, EMI भरणं आवश्यक आहे. फक्त तुम्ही डोळ्यासमोर असं आणा किंवा तुम्ही तुमच्या कुठल्यातरी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंट्सना भेटा आणि त्यांची चौकशी करा. त्यांना विचारा की बाबाला तुला किडनीचा त्रास झालाय, तुला कसं वाटतंय? तुला किती वेळ वाया जातोय? तुला किती पैसे लागतायत त्याच्यासाठी? म्हणजे जर तुम्ही ह्याची यादी केली तर असं लक्षात येईल की 1 तास काढणं आणि त्यात व्यायाम करणं हे अतिशय म्हणजे ही सगळ्यात मोठी परवडणारी गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात कमी खर्चात, सगळ्यात कमी वेळेत तुमचे आरोग्य चांगलं ठेवणं. म्हणजे जर तुम्ही आज 1 तास काढला नाही आणि थोडे पैसे कमवले, 1 तासात किती कमवतात तुम्ही? ₹500, ₹1000, ₹2000 आणि जर तुम्हाला आजार झाला तर जातात किती? 5,00,000, 10,00,000, 20,00,000, 50,00,000. मग काय प्रपोर्शन पडलं त्याचं? म्हणजे जर तुम्ही असे ₹100-200 कमवताय आणि लाखामध्ये घालवताय, तर हा कुठला शहाणपणा आहे? त्याच्यामुळे मला पगार मिळवलाच पाहिजे हे कारण असूच शकत नाही व्यायाम न करण्यासाठी. तुम्ही तुमचा खर्च कमी करायचा कसा त्याचा विचार करा. एखादी गाडी काय छोट्या लेव्हलची घ्या किंवा एखादी ट्रॅव्हल पोस्टपोन करा किंवा एकदा हॉटेलमध्ये जाणं कमी करा. काहीतरी करून खर्च कमी करा, की ज्याच्यामुळे तो तास तुम्ही आज काढू शकाल आणि तुमचं आयुष्य हे चांगलं ठेवू शकाल. त्याच्यामुळे व्यायाम करण्यासाठी जे प्रॉब्लेम्स आहेत ते मोस्टली आपण मॅनेज करू शकतो आणि ते करणं फार आवश्यक आहे. आता पुढच्या भागात आपण आपलं अन्न चांगलं ठेवणं कसं आवश्यक आहे, ते चांगलं आपण का ठेवत नाही आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो ह्याचा विचार करूयात.